मित्रांनो, मुंगस तर आपण लहानपणापासून बघत आलोय, पण आज पहिल्यांदाच मी बघितलं मुंगसाचं पिल्लू. तुम्हाला पण दाखवतो चला. तर झालं असं की आज आम्हाला करायची होती गव्हाची लागवड. त्यासाठी मी गेलो होतो शेतामध्ये. आता दुसरं किती महत्वाचं काम असलं तर जनावरांचं नियोजन अगोदर लावावंच लागते. त्यामुळे अगोदर वैरण पाणी केलं. आता गव्हाची लागवड तर आपल्याला करायची, पण त्याच्या अगोदर त्याच्यासोबत आपल्याला खत पण टाकायचं आहे. मग इथं भाऊ खत टाकून घेतोय. आता सोन्या तिकडे गहू पेरणी चालू होती. मग चला म्हटलं बघून यावं त्याच्याकडे जाऊ. तर तिकडे निघालो तर वाटत उकांड्यावरती आवाज येत होता. मग बघितलं तर ते मला अगोदर वाटलं हे घुशीचं पिल्लं, पण ते निघालं मुंगसाचं. आता म्हणलं ह्याच्यापाशी जास्त वेळ थांबलं तर मोठं मुंगूस जवळ यायचं नाही. म्हणलं थोड्या वेळानंतर येऊन चक्कर मारावी. त्याला काहीच न करता मग सोन्याकडे गेलो. इथं बघा सोन्याची पेरणी चालू आहे. आता सोन्याची पेरणी होईपर्यंत आपलं खाट टाकून पण होऊन जाईल. सकाळपासून जनावर उन्हातच होते. चला म्हणलं आता पाणी पाजून घेऊ. गाईला पाणी पाजून बांधलं, म्हशीला पाण्यावर आणलं, म्हैस डायरेक्ट नदीत जाऊन बसली. मग थोडा वेळ तिथंच थांबलो. सोन्याचा गहू पेरून झाला. चला म्हणलं आपण पण पेरावं. हे बघा हे टोकन यंत्र, ह्याच्यात गहू टाकायचा आणि पेरायचा. मग भाऊ म्हणला मी दारे धरतो, तू पेरून घे. ठीक आहे म्हणलं. मग पुढे मी गहू पेरून घेतला आणि पाठीमागे लगेच भाऊनी मोटर लावून दारे धरायला चालू केले. तर माझं गहू पेरून झालं होतं. मग चला हिरीकडे जावं म्हणलं. थोडं पाईपातलं पाणी भरपूर गळत होतं. चला म्हणलं आता आपल्या झाडाला द्यावं. तर बघा इथं चिकूचं झाड आहे. तर एक छोटंसं चिकू पण लागले आणि इकडे छोटे छोटे फुलं पण लागायचे. आता हे बघा या साईडला पण छोटे चिकू लागले. या साईडला इकडे पेरूचं झाड आहे. हे बघा या साईडला इकडे नारळाचं झाड आहे. इकडे पपई, त्याला पपई पण लागले आणि इकडे आपली दारी चालू, उसाला आणि गावाला पाणी चालू. म्हणलं आता पिल्ल्याकडे जावं. बघितलं तर ते तिथंच होतं.